हाय हॅलो, कसे आहात सगळे? सो वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मी करते आहे आलू पराठा, जे सगळेच हाऊसवाईफ आपल्या घरी करतात. तर काय करू व्हिडिओ काय टाकू सुचत नव्हतं. तर मी म्हणाली आलू पराठा करतेच आहे खूप दिवसानंतर. तर मी म्हणाली आपण एक व्हिडिओ पण करूया आणि मी कशी करते तेही तुम्हाला कळेल. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. सो इथे हे बॉईल केलेला बटाटा आहे आणि हे आहे पीठ. नॉर्मल आपल्याला पीठ मळायचं आहे इकडे. सो पीठ मळून झालं आहे आपलं. मी आता बटाटा सोलते. आलू पराठ्याचं करायचं एकच कारण आहे, डाळ भात खायला कंटाळा येतो, म्हणजे जेवायला कंटाळा येतो की तेच तेच खावा, म्हणून मी वेगवेगळं करत राहते. फक्त आज एवढं वाईट वाटतं की अजिंक्य नाही आहे. अजिंक्य चेन्नईला गेलं आहे कामासाठी. एक तर तो चेन्नईला आहे कामासाठी. तर त्याच्यामुळे मला कसं आहे ना की सगळे घरात असेल ना तर आवडतं मला की कुठलीही डिश असेल ना, सगळे सोबत खाल्लं ना की मनच भरून जातं माझं. पण खायला काहीतरी आपल्याला लागणारच ना. तर त्याच्यामुळे आलू पराठा केला आहे. आलू पराठा करायला मला जास्त वेळ नाही लागत. पहिला ना मी आईच्या हातचा आलू पराठा मला खूप जास्त आवडतो. कारण की आईकडे आलू पराठा म्हणा किंवा काय ना काय सतत आई बनवत असायची पहिला. आणि मला पहिलं बनवायला टाईम जायचा खूप आधी, म्हणजे 2 वर्ष आधी म्हणा किंवा 2 वर्षात म्हणा. आता मी फटाफट करते. वो एक हॅबिट आहे, और वो एक हॅबिट हो गया है असं बोलू शकता तुम्ही. आणि फार काही वेळ नाही लागत. बटाटी उकडता उकडता तुम्ही गव्हाचं मस्तपैकी पीठ मळून ठेवा. आणि ते करता करता म्हणजे पीठ मळून झालं तर तुम्ही ते साईडला ठेवा, मस्त त्याला भिजू दे 15-20 मिनटं. तर आपले आलू पराठा मस्त होतात. आणि मी आलू पराठा म्हणजे मला कसे आवडतात माहिती आहे, आलू पराठा असे जाड आवडतात आणि ते खायला खूप सुंदर लागतं. म्हणजे 2-3मध्ये तुमचं पोट भरून जातं, इतके सुंदर लागतात ते. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तुम्ही, प्लीज प्लीज. ओके. आणि तुम्हाला स्किन केअरची व्हिडिओ कशी वाटली? तो माझा स्किन केअर होता आणि असंच करते मी स्किन केअर, आणि खूप ऑनेस्टली ते दाखवलं आहे सगळं. तरी येस. आणि हां, तुमचा गुढीपाडवा कसा गेला? गुढीपाडवा मी फर्स्ट टाईम गिरगावला गेलेली. एवढी वर्ष मी बॉम्बेला राहत होती सांताक्रूजमध्ये, पण कधी गिरगावला नाही गेली. तर मी फर्स्ट टाईम गिरगावला गेली. आणि संपल्यानंतर गेली, काय नाही आलं, पण फोटो मात्र छान आले की फोटो चांगले आले. आणि मी जी साडी घातलेली तर ती मला एकीने दिलेली. तर ते साडीचं प्रेम एक होतं झळकत, असं असं खूप सुंदर वाटत होती साडी. बुआ, अगर आप वीडियो देख रहे हो तो थैंक यू सो मच और लव यू. ओके. आणि तर येस, मोठी मोठी बटाटी टाका उकडवायला. आणि ना आलू पराठासोबत दही खावा, मस्त लागतं, म्हणजे सॉलिड. म्हणजे डिपेंड आहे की तुम्ही जर सकाळी नाश्त्याला करताय तर बट ऑब्व्हियसली चहासोबत. पण जर रात्रीला करताय किंवा दुपारला करताय तर प्लीज प्लीज प्लीज, कॅमेरा पडतोच. हां, तर प्लीज तुम्ही दही खा, खूप सुंदर लागतं. डिपेंड तुमची आवड कशी आहे त्यावर आहे. तर येस, बटाटी मस्तपैकी सोलून झाले आहे तिकडे. त्याला स्मॅश करा. गरम बटाटी असतील चटका लागेल हाताने, तर पेल्याने करा, वाटीने करा. स्मॅशर असेल तर स्मॅशरने करा. तर मी ह्याने करते, चक्कर. सो नवरा जर तुम्हाला जास्त त्रास देत असेल तर किचनमध्येच अर्धी हत्यारं आहेत तर तुम्ही हे वापरू शकता.
सो ह्याच्यामध्ये ना फार काही एकदम झंझटमारी नसते की हेच टाका तेच टाका, नॉर्मल आपले मसाले टाका. मी ना ह्याच्यामध्ये ह्या वेळेला एकदा ट्राय करणार आहे की मॅगी मसाला टाकून कसं होतं आहे, कारण की मी युजली फक्त नॉर्मल मसाला टाकते, गरम मसाला, चाट मसाला एवढं सगळं. पण ह्यावेळेला मी ट्राय करणार आहे की चाट मसाला टाकून आलू पराठा कसा होतो आहे, चाट मसाला नाही, मॅगी मसाला, की तो कसा होतो आहे. बटाटे खूप छान शिजली आहेत. कारण की मला लक्षातच नाही, मी कुकर असाच चढवून गेली गॅसवर आणि पीठ आणायला गेलेली, पीठ संपलेलं बाजूला, तर पीठ आणायला गेलेली मी. खूप सुंदर मस्तपैकी बटाटा शिजला आहे, दाखवते मी तुम्हाला. मस्तपैकी नरम आहे, जास्त वेळ नाही लागला. हे बघा. तर ह्याच्यामध्ये काय काय ॲड करायचं आहे मी तुम्हाला दाखवते. तर एक कांदा घ्या, त्याला बारीक कापा. सो ही पेस्ट करून घ्या, मिरची, अद्रक आणि आलं. सो इथे आपलं झालेलं आहे, मिक्सर केलं आहे आपण आलं मिरची लसूणची पेस्ट. तर ती सगळी कुणाला पाणी पाहिजे? अरे ते त्याच्या डोळ्यात गेले स्प्रे वाटतं. पागल लोक त्याच्यात कशाला टाकलं? हा ना, एवढा हाताला लागला तरी फटाफट त्याला मारतात. कोणाला? त्याचा बर्थडे त्याला काहीतरी याच्यात पद्धत वाटतं, फटाफट मारायची. हां इग्नोर. तर मुलांचं चालूच असतं. तर ही आलं लसूणची पेस्ट पूर्ण टाकली आपण. त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कांदा आणि त्याच्यानंतर ओवा टाका. ओवा ऑप्शनल आहे, जर तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, मला आवडतो म्हणून मी टाकते. मी जास्त टाकते पण हा आता कमी आहे. त्याच्यानंतर चाट मसाला टाका, चाट मसाला तुम्हाला कसं आवडतं त्या हिशोबावर आहे, चटपटा. ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड मॅगी मसाला पाणीपुरी मसाला पण टाकू शकता. पाणीपुरी बोलणार होते तर ह्याच्यामध्ये पाणीपुरी मसाला पण टाकू शकता तुम्ही. ओके, आता आली ह्याची बारी. ओके, तर लाल टाका, लाल तिखट. हा मसाला तिखट आहे आणि ऑलरेडी मी मिरच्या टाकल्या आहेत म्हणून मी हा थोडासाच टाकते. थोडीशी हळद, मीठ थोडंसंच टाका कारण की ऑलरेडी आपण पिठामध्ये टाकलेलं आहे. तर मीठ. आता इथे धना पावडर ऑप्शनल आहे, कारण की आहे माझ्याकडे म्हणून टाकते मी. अरे माहिती आहे, तो इथे मित्र आहे ह्या लोकांचा. हा तो व्हाईट शर्टवाला. येस. तर आता आपण सगळं नाही माहिती नाही, तर आता आपण सगळं टाकलं आहे. लास्ट मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये मॅगी मसाला. सो मी ह्या वेळेला ट्राय करणार आहे की हे टाकून कसं वाटतं आहे, म्हणजे टेस्ट कशी लागते. पूर्ण टाकते मी, म्हणजे कारण माझ्याकडे ओके पूर्ण टाकते कारण की माझ्याकडे बटाटे भरपूर आहेत. म्हणजे मी करते तर जास्तच करते थोडंसं. येस, डन. गरम मसाला बाकी तुम्ही टाकते.
तर हे सगळं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करा. सो हे इथे आपलं रेडी आहे. इथे पीठ रेडी आहे. तुमच्याकडे घी असेल तर घी लावा, खूप सुंदर होतात पराठे. तर इथे सगळं रेडी आहे आपलं. बटाट्याचं हे रेडी आहे. बटाटा रेडी आहे. पिठाचा गोळा थोडा मोठा घ्या, म्हणजे आपण चपाती करतो, माझ्या चपात्या मोठ्या असतात, तर आपण जी चपाती करतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त घ्या, जेणेकरून जाड होईल पराठा, जर तुम्हाला जाड पाहिजे असेल तर. आणि शक्यतो जर घी असेल तर तुम्ही घीचा थोडा वापर करा लावायला ह्याला, कारण की टेस्ट खूप सुंदर येते. आणि मी कसं करते ते तुम्हाला दाखवते. म्हणजे आपण पुरणपोळीमध्ये पुरण कसं भरतो सेम तसं. तुम्ही बिलीव्ह नाही करणार की मी एकही पुरणपोळी खाल्ली नाही आहे. सेम असंच करायचं आहे. इथे मी घी लावते. तर हे असं करायचं आहे. परफेक्ट. आणि जेवढं तुम्हाला पाहिजे आहे तेवढं बटाट्याचं सारण घ्यायचं. थोडं जास्तच घ्या, म्हणजे पराठा एकदम असं हेल्दी लागेल. सो मी ह्याच्यात टाकलं आहे. भाजी थोडीशी जास्त घ्या, जेणेकरून पीठ नाही लागणार. आणि घी लावा, घी असेल तर खूप सुंदर लागतात घीमध्ये. माझं पीठ किती वेळ, अर्धा तास झालं माझ्या पिठाला की ते मुरायला त्याला. तर हे रेडी आहे. आणि इथे ना सुक्या पिठाचा वापर शक्यतो खूप कमी करा. म्हणजे एकदा त्याला लावलं ना, थोडंसं एकदम लावा, जास्त नका लावू. मस्तपैकी लाटून घ्या त्याला. आलू पराठा जाडं ठेवण्याचं कारण माझं काय आहे माहिती? आलू पराठा करण्याचं माझं एकच कारण आहे की आलू पराठा असं करण्याचं कारण की जाडा असेल तर छान लागतो तो. तर इथे मी आता टाकते थोडंसं तव्याला घी. हां पता है वो. थोडंसं तव्याला घी लावा आणि पराठा टाकून द्या त्याच्यावर. सो मी ते आता ट्राय करणार आहे दहीसोबत. मस्त झालं. ऑब्वियस आहे, आपण जेवण बनवतो ते आपल्याला आवडतं, पण माझं असं नाही. माझं काय माहिती आहे की जर एखादी मी डिश बनवते आणि ती जर मला नाही आवडली आणि ही लोक जर बोलत असेल छान आहे, मग जर ती मला नाही आवडली तर मग ती नाहीच आवडली. लॉयलिटी आहे बाई खाण्याच्या बाबतीत. माझं असं आहे,
खायचं तर नीट खावा, नाही तर तुम्ही खाऊच नका. अप्रतिम झालं आहे. मला असं मला गरमच आवडतो. मी थंड नाही खाऊ शकत पराठा, अजिबात नाही खाऊ शकत. कारण की मी नेहमी करताना ह्या लोकांना देते गरम गरम. ह्या लोकांचं झालं ना मग गरम गरमच खाते. मी पराठा खाते तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा. सो इथेच ब्लॉग एंड करते आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल आणि नक्कीच ट्राय करा ही रेसिपी घरी तुम्ही. बाय, टेक केअर अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.